त्याचा ब्लाऊज अजून शिवून आलेला नाही आहे. एखाद्या कार्यक्रमाला नेसायची असेल. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. तुम्हाला जे जे करायचं आहे ह्या आयुष्यामध्ये, तुम्हाला आजच्या दिवसामध्ये जे काही मिळवायचं आहे, तुम्ही जी काही ध्येय ठरवली असतील तुमच्या आयुष्यातली, ती सगळी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी नवीन मार्ग मिळू देत आणि खूप छान होते तुमच्या आयुष्यात. चला आजच्या दिवसाची सुरुवात करूयात. एक तर आज करणार आहे मी आमरस, कारण देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी घरात आलेली आहे. सचिनचे एक मित्र आहेत जे घाटकोपरला असतात, तर आम्ही परवा दिवशी RCTला गेलो होतो घाटकोपरला. आरव बाबा आणि सचिन यांना पूजेसाठी कुर्ती आणि ही घ्यायचं होतं, मग ते घेऊन आले मी आणि येताना मग त्यांच्याकडून ती पेटी घेऊन आली. तर काल 2 आम्ही टेस्ट करून बघितले, छान होते. आता आज आमरस करायचं माझा हेतू आहे. आमरस आणि चपातीसोबत खातो किंवा पुरी, तुमच्या मर्जीप्रमाणे. आता जसं मी भाकरीसोबत पनीर खाते कारण मला ते आवडतं, चपातीसोबतही खाते तेही आवडतं. प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असू शकते, म्हणजे मला जे आवडतं तेच समोरच्याला आवडेल अशी गॅरंटी आपण धरू शकत नाही. तर मग ते एक आहे. आणि आता मला दळप टाकायला जायचं आहे. सिलेंडर काल संपला आहे. आता मला बघायचं की सिलेंडर किती दिवसात येईल. तसंही मला सिलेंडर 45 दिवस तरी माझं सिलेंडर पुरतोच. 45 ते 50 दिवस पुरतो माझं सिलेंडर. सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक आणि एवढं काही हे नसतं, नॉर्मल व्यवस्थित तो कमी याच्यात वापरून करते मी. आणि आता सध्या इथे हे एवढं जे रेडनेस झालेलं आहे हे एका छोट्याशा चुकीमुळे झालेलं आहे माझं. आणि मी काहीतरी करत होते आणि असा हात नाही इथे लावला फक्त. आणि बाकी स्किन केअर प्रोडक्ट तर माझे नॉर्मल असतात, कारण इथून वगैरे सगळं क्लीन आहे हे पूर्ण. आणि इथे बरोबर आपली चूक किती महागात पडू शकते. चेहऱ्याला हात लावू नये म्हणतात, डर्मॅटॉलॉजिस्टसुद्धा सांगतात की चेहऱ्याला आपला हात लावणे, हातावर सगळ्यात जास्त किटाणू असतात आपले. आणि मी काहीतरी केलं होतं, नाही केलं असं काहीतरी काम करता असं काहीतरी करायला गेलं असं मला आठवते शिफ्टिंगच्या वेळेला. त्याच्यानंतर थोडंसं रेड झालं आणि आता ते एवढं रेड झालं आहे पूर्ण. हे एवढं पूर्ण रेड झालं आहे इथून पूर्ण असं. तर माझे जे स्किनचे डॉक्टर आहेत तर त्यांना मी म्हटलं असंच, तर ते बोलले की काही करायची गरज नाही आहे, ते होऊन जाईल. फक्त त्यांनी मेडिसिन दिलेत, ते 2-3 दिवसाचा कोर्स आहे ते करा म्हटलं, कारण इन्फेक्शन क्लिअर व्हायला पाहिजेत, मग ते होऊन जाईल. आणि ह्याच्यावर मला माझं जे एक मला वाटतं 2-2.5 वर्षाचं असताना असे जे आहेत ना ते पूर्ण इथून असे झालेले पूर्ण. आणि ते फोटो पण मी देईन साईडला. एवढं डेंजरस होतं ते, म्हणजे ज्यांची स्किन ऑइली असते किंवा ज्यांना स्किन इश्यू जास्त असतात त्यांनीच समजू शकतात की ते किती पेनफुल असतं. मी म्हणजे अशी झोपतानासुद्धा हा भाग दुखायचा माझा, इतकं वाईट त्रास होता त्यावेळी. पण त्याच्यानंतर प्रॉपर स्किन केअर आणि त्याच्यानंतर व्यवस्थित डाएट करून ते बऱ्यापैकी कमी आणलं. कारण ज्यांची ऑइली स्किन आहे किंवा ज्यांना स्किन कन्सर्न आहे तेच फक्त समजू शकतात की ते किती पेनफुल असतं आणि किती मेंटेन करावं लागतं त्या गोष्टी. म्हणून मी नेहमी ट्राय करते. आणि आता सध्या असं नव्हतं, पण हे फक्त हात मी कधीच माझा पण लावत नाही आणि दुसऱ्या कोणाचं लावून पण घेत नाही चेहऱ्याला हात, कधीच नाही. आरव कधी असं करत होतं माझी मम्मी, म्हणून त्याला पण वगैरे ते हात लावू नको, कारण तो इकडे तिकडे खेळून आला असं त्याच्यामुळे. तर हे होऊन झालं. तर मला 3-4 दिवसांचा कोर्स आहे तो कंप्लीट करायचा, तर बघूया 3-4 दिवसामध्ये होईल कंप्लीट. हे आंबे घेतलेत मी आता, थोडेसे धुवून पाण्यात ठेवून घेतलेत. आता याचा जो पल्प आहे पूर्ण तर तो यामध्ये काढून घेते. क्रीम आहे, साखर घालून मिक्सरला फिरवून घेते. झाला आपला आमरस तयार. 4 आंबे घेतले होते, एक 10 मिनटं पाण्यात ठेवले, त्यानंतर ते पुसून घेतले आणि त्याचं जिथून देठ असतो ना तर तिथून कट करून वरची साल काढून मग ते अशा प्रकारे मी पूर्ण पल्प जो आहे तो काढून घेतला. लास्ट टाईमला मी वेगळ्या पद्धतीनं काढलं होते, ह्यावेळी वेगळ्या पद्धतीनं अगदी करून काढला. त्यानंतर जारमध्ये ट्रान्सफर केलं मिक्सरच्या, आणि क्रीम होती ती घातली 1-4 चमचे, आणि त्याच्यानंतर 5 ते 6 चमचे साखर टाकली आणि मिक्सरच्या जारमध्ये असं फिरवून घेतलं चांगलं. त्यानंतर एकदा चेक केलं, कारण कन्सिस्टन्सी पातळ नको, जास्त दाट पण नको, थोडीशी थिक राहू देत म्हणून. तर ती मला ओके वाटली की आमरसप्रमाणे ओके आहे, तर तशी करून व्यवस्थित करून घेतला. विषय असा झालेला आहे, आज जर व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्ही बघणारच आहात, नाही तर मग इथे वायफायचं जे कनेक्शन आहे तर तिथे काहीतरी इश्यू आला आहे आमच्या इथं, आणि कालपासून अजिबात रेंज नाही. आणि जो डाटा असतो तर डाटाची पण घरात इथं आतमध्ये एकदम रेंज येत नाही, थोडं बाहेर जावं लागतं. तर व्हिडिओ अपलोड झाला तर नक्कीच बघाल. काल रात्री मी केलं होतं आमरस, पण रात्र नको म्हणाला खायला आणि सकाळी खावा म्हणून सचिनला आज डब्यातून दिला. ताईंचा एक डबा माझ्याकडे होता, मग ताईंनासुद्धा डब्यातून घालून दिला आमरस. आणि मी आता चपाती विथ आमरस खायला घेतले, एक्स्ट्रा काय टाकलेलं नाही आहे. चपाती, आज आलू पराठे पण आहेत घरात,
ते पण. आणि ब्लाऊजच्या काही डिझाईन आता लेटेस्ट ज्या आहेत तर त्या शेअर करणार आहे तुमच्याशी थोड्याच वेळात, आणि काही टिप्स पण शेअर करणार आहे जे तुम्हाला आता लग्न सराई आहे किंवा कार्यक्रम आहेत तुमचे तर त्यासाठी उपयोगी पडू शकतात. येस, आता मी एक 5 साड्या दाखवणार आहे तुम्हाला, ज्या अजूनही मी एक साडी नेसले त्यामध्ये, बाकीच्या 4 साड्या ज्या आहेत खूप युनिक आहेत. आणि तुम्ही जर एक 5 ते 10 हजारमध्ये इन्व्हेस्टमेंट साड्यामध्ये करणार असाल, म्हणजे कोणतेही लग्न असेल किंवा ज्यांना हे अफोर्डेबल होत असेल त्यांच्यासाठी मी बोलते आहे, किंवा ज्यांना घ्यायची इच्छा असेल, कारण आपल्याकडे बीशीची पण सुविधा आहे. 5,000च्या वरती जर साड्यांची किंमत असेल तर 3 महिन्यांची आपण बीशी करून देतो. ते चंदेरी बनारसी ह्यासाठी अवेलेबल आहे. मग त्यातलेच काही साड्या मी दाखवणार जे युनिक कलेक्शन आहे, कारण जेव्हा कधी मला मेसेज येतात बुकिंग नंबरवरती तेव्हा खूप जणी हे म्हणतात की धनश्री तुझ्याकडे खूप युनिक कलेक्शन आहे, खूप सुंदर कलेक्शन आहे आणि आम्हाला खूप आवडतं. आणि खूप जणी तरी पैसे म्हणजे इन्स्टॉलमेंटवरती देऊन त्यांनी चंदेरीच्या भरपूर साड्या घेतलेल्या आहेत, बनारसीच्या भरपूर साड्या घेतलेल्या आहेत. मग मी त्यातलंच काही कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे. खूप सारे कलेक्शन पेजवरती आहे अवेलेबल, मी इथे तुम्हाला डिटेल्स पण देते. मी तुम्हाला अजून एक सांगते की काही लोकांच्या आग्रह असतो, मी सेमी सिल्क साड्यासुद्धा ठेवलेल्या आहेत ज्या फक्त नारायणपेठमध्ये येतात. तर मी हेही सांगते की सेमी सिल्क साड्यांकडून तुम्ही प्युअर सिल्क साड्यांचे एक्सपेक्टेशन्स ठेवू शकत नाही. आम्ही आता खूप साऱ्या ऑनलाईन बिझनेसमध्ये कोणी एक्सचेंज करून देत नाही, कोणी ते रिटर्नसुद्धा घेत नाहीत किंवा डिफेक्टिव्ह आलं तरीसुद्धा बदलून देत नाहीत. पण ह्या तिन्ही गोष्टी मी करून दिलेल्या आहेत, कारण प्रत्येकजण म्हणजे जेव्हा साडी घेते तेव्हा तिचे इमोशन्स त्या साडीमध्ये असतात. इव्हन चंदेरी साड्यासुद्धा जर थोडासा जरी कलर फरक आला तरीसुद्धा मी चेंज करून दिले. काही लोकांच्या पॉलिसीमध्ये हे नाही आहे सुद्धा, बघतसुद्धा नाहीत लोक, पण जेवढं जमेल तेवढं मी करून दिले. त्यांचं असं असतं की ताई फर्स्ट वॉश कसा करायचा किंवा काय, तर माझं तरी मत, मी माझ्या खूप साऱ्या साड्या एकदाही वॉश म्हणजे ड्राय क्लिनिंग केलेल्या नाहीत. जेव्हा त्याला डाग पडतो किंवा असं वाटतं की हा डाग जाणारच नाही तेव्हाच फक्त ड्राय क्लिनिंग केलेल्या आहेत. कारण ड्राय क्लीन केल्यानंतर प्युअर सिल्कच्या ज्या साड्या असतात, हँडलूमच्या साड्या असतात, त्यांची शाईन थोडीशी जाते, कुठल्याही साड्या असतात. आणि जर प्रॉपर ड्राय क्लिनर नसेल तर साड्यांची पूर्णता वाट लागते. त्यामुळे मी शक्यतो देत नाही ड्राय क्लिनिंग करायला साडी नेसून, कारण मी ह्या साड्या काही आपण कंटिन्युअसली एखाद दिवसभर घरात असं बसून कुठे शेतात काम किंवा घाण असं कुठे लागेल असं करत नाही. एखाद्या वेळ डाग लागला तर किंवा मी कार्यक्रमातून जाऊन आले ना कोणत्याही, तर ती काढते तशीच 2 दिवस आतमध्ये म्हणजे पंख्याच्या खालीच असते, म्हणजे दिवसभर घरात वगैरे, आणि त्याच्यानंतर परत मी ती इस्त्री करून घेते. जर फार चुरगळली असेल तर रोल प्रेस करून घेते, नाहीतर मी ठेवते नाही. त्यामुळे माझ्या साड्या जशा तशा आहेत. म्हणजे मी बिझनेस सुरू करण्याच्या आधीसुद्धा ज्या साड्या मी घेतलेल्या आहेत ना, तर त्यासुद्धा महेश्वरीच्या जशाच्या तशाच आहेत, त्याची शाईनही गेलेली नाही आहे. कारण मी शक्यतो ड्राय क्लिनिंग कुणाला सांगत नाही. जर तुमचा डाग पडला असेल किंवा घामाचा डाग असेल तर ती लगेच ड्राय क्लिनिंग करून घेतली पाहिजे, कारण घामाचा डाग जर तसाच राहिला तर तो तेवढा जो भाग आहे तर तो प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. कारण डाय केलेल्या असतात साड्या, हँडवर्क असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे ही काळजी घ्यावी लागते हँडलूम साड्यांची. आणि व्यवस्थित काळजी घेतलं तर खूप वर्ष टिकतात हँडलूम साड्या, खूप म्हणजे खूप. फक्त तेवढी काळजी घेतली पाहिजे, तीच ग्लेज राहते. आणि मी तुम्हाला एक ना चंदेरीमधली साडी दाखवते. हे बघा, आपण चंदेरीमध्ये साड्या घेताना खूप भडक साड्या बघतो की हा एकदम कलर भडक पाहिजेत किंवा साड्या अशा एकदम डार्क दिसल्या पाहिजेत. मी तुम्हाला सांगते, असे जेव्हा पेस्टल कलरसुद्धा आपण घेतो ना, खूप सुंदर दिसतं. याच्याशी मॅचिंग ज्वेलरी आणि बाकी सगळ्या गोष्टी केल्या तर. आता ही मी सॉफ्ट करून घेतले चंदेरी साडी, कारण माझ्याकडे चंदेरी कतांच्या साड्या आहेत ना, तर त्या सॉफ्ट करून सुद्धा दिल्या जातात. काहींना असं जास्त असं ताठर नको असतं त्याच्यासाठी. तर ही साडी अजून नेसलेली नाही आहे, एकदाही. मुहूर्त बघूया कधी येतोय. खूप सुंदर वाटली होती, झालं आता एक 7-8 महिने घेऊन झाले, मी ठेवली आहे तशीच. मी कार्यक्रम आल्यानंतर साड्या घ्यायच्यावर भानगडीत पडत नाही, कारण काय होतं, कार्यक्रम आला आणि साड्या घ्यायला गेले तर ते ब्लाऊज लवकर शिवून होत नाही. त्यामुळे जेव्हा कधी एखादी चांगली साडी असली तर ती घेऊन ठेवते. आता त्याच्यानंतर ही एक साडी चंदेरी पत्तू सिल्क, कतान सिल्कमध्येच आहे ही पण साडी. हे बघा, खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे या साडीचं. कारण चंदेरी कतान सिल्कमध्ये जी बॉटम असते तर नेहमी तुम्ही लाल जरीची बघितलेली आहे किंवा आता ही सिल्वर जरीची बघितलेली आहे, सिल्वर जरीची बघितलं. पण ह्याची जी बॉटम आहे ना, तर ही अशी ना धाग्यांची केलेली आहे आणि खूप सुंदर असं डिझाईन काम आहे याच्यावरती. पदरसुद्धा खूप सुंदर आहे त्याचा. आणि हे बघा, आतून साडी अशी आहे, पूर्ण साडीवरती ना अशी बुट्टे आहेत बारीक, एकदम छान ही डिझाईन असं. ही खूप युनिक वाटलं म्हणून ज्यावेळी मला आवडली तेव्हा घेतलं. आणि हीच साडी ज्या एक US ला आम्ही मध्ये कस्टमर होतं तर त्यांनासुद्धा तीच साडी आवडलेली. 1 महिन्यानंतर ती साडी मिळाली त्यांना, कारण त्याची बुकिंग्स फार झाले होते.
त्याचा ब्लाऊज जो आहे तो असा शिवून घेतला, जास्त मी त्याच्यावरती काम नाही करून घेतलं. आता येलो कलरची त्याला बॉर्डर आहे म्हटल्यानंतर छोटे छोटे डॉट्स येलो कलरवरती याच्यामध्ये घेतले. जेव्हा कोणत्याही साड्या तुम्ही घेता, आता चंदेरी साड्यावरती कोणती डिझाईन करू धनश्री सजेस्ट करशील का? आता मी काय म्हणते की मला जे वाटतं ते मी सजेस्ट करते, तुम्हाला सुद्धा जे आवडेल ते तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. पण माझं मत कसं, जर साडीवरती एखादं फार डार्क डिझाईन आहे किंवा पूर्ण भरलेलं आहे तर ब्लाऊजला जास्त करूच नाही, किंवा काठाला म्हणजे इथं गळ्याच्या काठाला केलेलं तरी चांगलं. आता मी काय केलं याच्यासाठी, ह्या साडीवरती ना पूर्ण रेड असे हे मरून कलरचे असे डॉट्स आहेत आणि ह्याचा जो काठ आहे तर तो येलोमध्ये आहे. म्हणून मी काय केलं की थोडंसं हे कॉम्प्लिमेंट व्हावं म्हणून ब्लाऊजला सुद्धा मी छान येलो डॉट्स दिले. आणि ते आता नेसल्यानंतर समजेल साडी मी नेसेन एखाद्या कार्यक्रमात, तर कार्यक्रम पुढे भरपूर आहेत. त्यानंतर चंदेरी पत्तू सिल्कमधली ही एक साडी बघा. आता याचं जे ही आता स्टॉक आउट आहे साडी. स्टॉक मला वाटतं 1-2 महिने तरी लागतील स्टॉकमध्ये यायला, कारण ही साडी स्टेटसवरती टाकल्यानंतर खूप जणींनी घेतलेली आहे ह्याला, कारण ही बुट्टा खूप वेगळा आहे याचा आणि याची बॉर्डरसुद्धा खूप वेगळी आहे. कारण खूप साऱ्या चंदेरी कथांच्या बॉर्डर फक्त आणि फक्त रेड कलरमध्येच असतात आणि ते कॉमन आहे आता. पण जेव्हा चंदेरी पत्तू सिल्क किंवा कतान सिल्क, खूप जणीला चंदेरी कतान सिल्क माहीत आहे, पट्टू सिल्क माहीत नाही आहे. पट्टू सिल्कमध्ये सुद्धा खूप छान साड्या असतात, कारण कतान सिल्क थोडी ताठर येते, पट्टू सिल्क त्यापेक्षा थोडी सॉफ्ट असते, नेसायलाही खूप सुंदर असते, म्हणजे बसते सुद्धा व्यवस्थित. तर ही पट्टू सिल्कमध्येच आहे. हा त्याचा पदर आहे आणि हे बघा सुंदर अशी डिझाईन, जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर दिसतोय सेम आणि सेम तशीच साडी आहे. याचा ब्लाऊज अजून शिवून आलेला नाही आहे. एखाद्या कार्यक्रमाला नेसायची, जसं मी म्हटलं की पाहुण्यामध्ये लग्नसुद्धा फार आहेत आणि त्याच्यामुळे साड्या ह्या तयार करून आधीच मी ठेवल्या आहेत, कारण नंतर गोंधळ नको. आता गावी चालले त्याच्यामुळे तिथून परत मुंबईवरून ब्लाऊज शिवून द्यायला हे करायला भरपूर प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे पट्टू सिल्कमध्ये खूप मुली म्हणजे कॉलेज गोईंग ज्या मुली आहेत ज्या आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तर त्यांनी पट्टू सिल्कमधल्या ह्या साडीला जास्त पसंती दिली. हा जो प्रकार आहे ना पट्टू सिल्कमधला चंदेरीचा, तर ह्याला हे सूर्यफूल आणि ह्याच्यामध्ये कलर भरपूर आहेत आणि खूप मुलींना आवडले आणि कॉलेज फंक्शनसाठी किंवा एखाद्या लग्नात नेसण्यासाठी त्यांनी, कारण हलकी फुलकी आहे, काठसुद्धा छोटे आहेत आणि दिसायलाही एकदम अशी बटबटीत नाही वाटत, सिम्पल आणि सोबर वाटते. ह्यामध्ये कलर्स भरपूर आहेत. ह्या साड्या खूप ट्रेंडिंगमध्ये येतात ह्या सूर्यफुलाच्या ह्या डिझाईनमुळे. त्यामुळे सूर्यफूल पट्टू सिल्क साडी ही जी आहे आणि ह्याचं काठसुद्धा वेगळं आहे, तर ही साडीसुद्धा सुंदर आहे. ह्याच प्रत्येक साड्यांचे प्राइसेस मी तुम्हाला मेन्शन करून दिलेले आहेत. तर ह्याचा ब्लाऊज जो आहे हा पण सिम्पल ठेवलेला आहे मी, बघा असा शिवून घेतला आहे सिम्पल असा. ह्याला इथे पफ थोडेसे ठेवलेत आणि ह्याचा पूर्ण लांब हात मला नेसायची कधीतरी म्हणून, आणि ह्याला पायपिंग करून घेतलं सोनेरी. मी तुम्हाला सांगते, जर गळ्यापाशी तुम्हाला डिझाईन करून घ्यायचे नसेल तर साडीमध्ये जे काठ असतात तर त्या कलरचं पायपिंग करून घ्यायचं. सोनेरी असेल तर सोनेरी पायपिंग. त्याच्यानंतर ते येलो कलरचं होतं तर मी ते सांगणार होते त्यांना येलो कलरचं पायपिंग करायला, पण नंतर विसरले. ह्याच्यात पण सिल्वर कलरचं होतं तर सिल्वर कलरचं पायपिंग करून घेतलं, खूप सुंदर दिसते. त्यानंतर अजून एक साडी जी होती ही बनारसी टिश्यू सिल्कमधली साडी. ही तुम्ही मला एका पूजेमध्ये नेसताना बघितले. खूप सुंदर इन्व्हेस्टमेंट आहे. ही साडी घेतल्यानंतर खूप जणींनी सेम हाच कलर घेतला. काही अजून कलरसुद्धा आहेत, आम्ही कस्टमाइजसुद्धा करून देतो. म्हणजे बनारसीमध्ये फक्त आणि फक्त महेश्वरी आणि बनारसीमध्ये कलर कस्टमायझेशन होतं, ते फक्त एका सर्टन लेवलपर्यंतच. आणि त्यातल्या तर बनारसीमध्ये सगळ्याच कलरचं कस्टमायझेशन होऊ शकतं. मशरू कतान, पट्टू बनारसीमध्ये मशरू कतान, बनारसीमध्ये टिश्यू सिल्क, कोरा सिल्कमध्ये कोणत्याही कलरचं कस्टमायझेशन होऊ शकतं, पण लिमिटमध्ये. म्हणजे ते सगळ्या गोष्टी सेट असतात लूमवरती. आता तुम्ही म्हणाल असं एकदमच कलरफुल, तर तसं होत नाही. आता ह्याच्यात कसं प्लेन पिंक आला तर याच्यामध्ये प्लेन काळा, त्याच्यामध्ये प्लेन रस्ट ऑरेंजसुद्धा खूप भारी झालं. आता मग रिसेंटली आम्ही एका कस्टमरला रस्ट ऑरेंज बनवून दिला, खूप सुंदर दिसत होती ती साडी रस्ट ऑरेंजमध्ये. तर ही एक साडी. आणि ही खूप म्हणजे ज्यांना पट्टू सिल्क पण नको, कतान सिल्क पण नको, माहेश्वरीसुद्धा नको, अंगावर चापून बसणारी हँडलूम साडी पाहिजे तर हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण खूप फ्लोवी अशी ही साडी आहे, दिसताना खूप सुंदर दिसते आणि लग्न सराईमध्ये तर उठून दिसणार, कारण हा कलर आहे पिंक कलर. त्याच्यासाठी ह्याची ब्लाऊज डिझाईन पण मी खूप वेगळी करून घेतली होती. पहिल्यांदा असं काहीतरी शिवून घेतलेलं, ब्लाऊजला वर्क करून घेतलं मी, कारण त्याच्या बॉटमला ग्रीन आणि रेड कलरचे डॉट आहेत म्हणून मी ग्रीन कलरचं गळ्याला असं डिझाईन करून घेतलं, हे बघा. आणि सिल्वर कलरचे डॉट्स दिले, कारण साडीचं बॉर्डर किंवा साडीवरचं काम जे सिल्वर कलरचं आहे. बॅक साईड जी आहे ती अशी पूर्ण हुकनी बांधलेली आहे आणि
असा खालच्या साईडला थोडासा असा आकार देऊन हे 2 बंद ठेवलेले आहेत. खूप सुंदर दिसते ही डिझाईन. आणि रेड कलरची एक पट्टू सिल्क साडी आहे, तर त्याचं हे डिझाईन खूप छान आहे. मी काय म्हणते, तुम्हाला जर ना आरी वर्क किंवा हे असं टेन्शन वाटत असेल की ते कसं आपण व्यवस्थित ठेवावं किंवा वापरावं, तर मी सजेस्ट करेन की तुम्ही धागा वर्क जे असतं ते करून घ्या. सस्टेनेबल आहे आणि टेन्शन पण नाही जास्त तुम्ही त्याच्यावरती, म्हणजे खर्च पण येत नाही जास्त धागा वर्कला, असं एम्ब्रॉयडरीला, आणि राहतंसुद्धा छान, दिसतंसुद्धा छान आणि एवढी डॅमेजसुद्धा होत नाही. त्या मानानं आरी वर्क किंवा जे आपण बाकीचं वर्क करतो ना, तर ते चांगल्या तुम्ही त्या वर्करकडून करून घेतलं तर ते चांगलं राहतं. नाहीतर परत मग आपण ब्लाऊज वगैरे असं ठेवू शकत नाही, ते प्लास्टिक याच्यामध्ये पाऊचमध्ये घालून ठेवावे लागतात, नाहीतर मग ते परत अडकू शकतं दुसऱ्या याच्यामध्ये. पण ह्याचा काही इश्यू राहत नाही. आणि असं एखादा ब्लाऊज शिवून घेतलं तर ते कोणत्याही साडीवरती जातो. तुमच्याकडे ब्लाऊज जरी नसेल तर कोणत्याही साडीवरती असे ब्लाऊजचं. काही जणींच्या अशाही कमेंट येतात की एवढ्या महागाच्या कोण साडी घेतं, एवढ्या हे असतात. पण मी तुम्हाला सांगते, घेतात, खूप जणी घेतात, ज्यांना आवड आहे किंवा ज्यांना अफोर्डेबल असतं तर ते घेतात साड्या. आणि माझं एक हे आहे याच्यामध्ये की साड्या ह्या हँडलूमच ठेवाव्यात जास्त करून. कारण ती जे हँडलूम साड्या नेसण्याचं एक हे आहे ना, तर ते खूप वेगळं आहे. कारण मी पहिली माझी चंदेरी कतान पण तुम्हाला सांगते, मी पहिली चंदेरी कतान नयनच्या डोहाळे जेवणात घेतली होती, जेव्हा मी बिझनेस पण स्टार्ट केला नव्हता. ती पण माझ्या आत्याचा आग्रह असतो आणि मला आवडायची नाही पहिला चंदेरी कतान. कारण असं वाटायचं की आत्या फुलते का ती साडी, मला नाही नेसायची होती. म्हणजे घेऊन बघ, नेसून बघ, तुला समजेल. पण ती रेड कलरची चंदेरी कतान इतकी सुंदर दिसत होती साडी आणि हँडलूम साड्यांचा फील खूप भारी वाटत होता. त्याच्यानंतर माहेश्वरी पण हँडलूम खूप साऱ्या घेतल्या होत्या इथल्याच एका शॉपमधून मी, आणि त्यासुद्धा खूप छान वाटत होत्या. पण तेव्हा असं विचार नव्हता की मी याच्यामध्ये हे करेन. आपण असं म्हणतो ना, आपण एखादी गोष्ट आवडीने करत राहिलो तर कधी कधी आपल्याला आपण सवड काढतो आणि त्याच आवडमध्ये आपली निवड होते आणि त्याच्यानंतर आपलं एक छान करिअर पण आपण त्याच्यामध्ये करू शकतो. सो हँडलूम साड्यांचा व्यवसाय करणं तेवढंही सोपं नाही आहे, कारण याच्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. जे तुम्ही मॅन्युफॅक्चरर असतात तुमचे, किंवा ते डिलिव्हरी करणं, ते पॉलिशिंग करणं, कलर थोडासुद्धा इकडे तिकडे झाला की कस्टमरकडून परत ते सगळं खूप खूप हेवी काम आहे हे. आणि असं सगळ्यांना वाटतं की अरे काय इझी असेल, अजिबात नाही. म्हणजे हा भाग जो असं ना, असं बाजूला काढून ठेवावा लागतो कधी कधी. कारण कधी कधी कस्टमरची जी क्वेरी असते ते रिझॉल्व करायला डोक्याची अशी दही होते पूर्ण, आणि त्यांना कलेक्शन सेंड करणं किंवा ह्या गोष्टी. पण आवड आहे या कामाची, त्यामुळे इतकं काय वाटत नाही. खूप गोष्टी व्यवस्थित हँडल करता येतात, पण तरीसुद्धा खूप असं म्हणतात ना, मेहनत केल्याशिवाय तुम्हाला कधी काय मिळत नाही. आणि तुम्ही जेवढी चांगली मेहनत कराल तेवढं चांगलं फळसुद्धा तुम्हाला देव देतो. तर त्या पद्धतीने होतात. सो हे साड्यांचं कलेक्शन होतं. आणि जे तुम्हाला मला वाटत होतं की खूप जणी म्हणायच्या की धनश्री आम्हाला यूट्यूबवरती पण दाखवत जा, आम्ही तुझे व्ह्यूअर आहोत, इंस्टाग्रामच्याकडे नाही आहेत युनिक असं कलेक्शन, तर म्हटलं हे दाखवूया तुम्हाला. तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.